तुम्हाला माहिती आहे का? घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा भाजीला असूनही 10 मिनिटात तयार होणारं काहीतरी झणझणीत आणि चटपटीत खायचं असेल, तर एकदा हा ठेचा नक्की बनवून पहा. हा ठेचा फ्रीजशिवाय अगदी 8 दिवस आहे असा छान टिकतो. प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता आणि हा ठेचा जर जेवणाच्या ताटामध्ये असेल ना, तर नक्कीच 1 च्या ऐवजी 2 भाकरी किंवा 2 पोळ्या नक्कीच खाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. ठेचा बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरची तिखटाला कमी असणारी वापरायची. हलकेसे डाग पडेपर्यंत मिरची भाजून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या, पाववाटी शेंगदाणे घालायचे. लसूण थोडा जास्तच वापरायचा. आता हे सर्व साहित्य छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सुद्धा याच्यासोबत 1-2 मिनिटं छान अशी भाजून घ्यायची. आता हे भाजून घेतलेलं साहित्य पूर्ण थंड करायचं आणि खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं. पॅन आणि खलबत्त्याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये पी किंवा लिंक टाइप करा. दोन्हीची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य जाडसर असं ठेचून घ्यायचं. तुम्हाला जर हवं असेल तर हे सर्व साहित्य मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊ शकता. पण ठेच्याची खरी मजा खलबत्त्यामध्ये ठेचून बनवल्यानंतरच खाण्यात आहे. मस्त गरमागरम भाकरीसोबत हा ठेचा आणि कांदा सर्व्ह करायचा. 8 दिवस टिकणारा चवीला भन्नाट झणझणीत असा ठेचा तयार आहे.